हे इंग्रजांनी पहिल्यांदा पुरेपूर ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आखणी केली आणि सप्टेंबरपर्यंत घनघोर रणसंग्राम होऊन दिल्ली पडली. बादशाह हुमायूनच्या कबरीत जाऊन लपला. मेजर हडसननं त्याला सांगितलं शरण ये. बादशाहनं मी जीविताची हमी घेतली आणि बादशाह बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर हडसननं त्याच्यासमोरच त्याच्या 2 राजपुत्रांना ठार मारलं. एक जवान बख्तला मात्र त्यानं सोडलं बादशाहनं विनंती केली म्हणून. यांना ठार मारल्यानंतर इंग्रजांनी काय केलं असेल, एका तबकात त्यांची शिरं ठेवली आणि बादशाहला प्रेझेंट केली की कंपनी सरकारनं आपल्याला तोहफा पाठवलेला आहे. आणि त्यांची कबंध जे होतं, धड जे होतं, हे कुठे ठेवलं असेल? गुरु तेग बहादूरच्या मुलांना त्याच्या अगोदर जवळपास 150-200 वर्षापूर्वी औरंगजेबानं ज्या गुरुद्वाराच्या भिंतीत चिणलं त्या गुरुद्वाराच्या वेशीवरती या राजपुत्रांची प्रेतं आणून टाकली. दाखवण्यासाठी काय दाखवायचं आहे? मुसलमानांचा आम्ही कसा बळी घेतला आहे हे बघा. पंजाबी जनतेला दाखवण्यासाठी, शीख जनतेला दाखवण्यासाठी, कारण शीख त्यावेळेला इंग्रजांशी खूप एकनिष्ठ राहिलेले आहेत. दिल्लीत साधारणतः दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यावरती जे इंग्रज सैनिक अधिकाऱ्यांनी अनेकांनी आपली मेमॉर्स लिहून ठेवलेली आहेत. प्रत्येकजण हे सांगतो की प्रत्येक फरलांगावरती शेकडो प्रेतं आम्ही नव्यानं तयार करत होतो. माणूस दिसला की त्याला मारा, आम्ही हेच करत होतो. एखादा जमीनदार ताब्यात जर का आला तर त्या जमीनदाराला तोफेच्या तोंडाला बांधलं जायचं आणि तोफ उडवली जायची. तोफ उडवल्या गेल्यानंतर आजूबाजूला रक्ताचा सडा पडायचा. ते रक्त परत दुसऱ्या सैनिकाला फासायचं आणि परत त्याला तोफेच्या तोंडावरती द्यायचं. एका इंग्रज अधिकाऱ्याने तर लिहून ठेवलं आहे की हे बघून मला एवढी शिसारी आली की मी जेवायला गेलो की मला ते दृश्य समोर येत होतं. मी 3 दिवस जेवू शकलो नाही. आणि आम्ही हे सगळं इथे ठरवून केलं. फक्त एकट्या दिल्लीत जवळपास 2.5 लाख माणसं मारली गेली. मी आता दिल्लीचे काही फोटो दाखवतो, त्याच्यानंतर लखनौ, झाशी, कानपूर इकडे येतो. लोकांना म्हणजे जरा थोडंसं हे होईल, नाहीतर मी आपलं फायर ब्रिगेडचा बंब चालला आहे त्याप्रमाणे मी बोलतो आहे तर हे होऊ नये. हे कसं, दिल्लीला 7 गेट्स होती. काश्मीरी गेट, लाहोरी गेट ही त्याच्यातली मोठी गेट्स होती आणि तिथे शिबंदी फार मोठ्या प्रमाणावरती असायची. आणि ही आजही तुम्ही बघू शकता, म्हणजे ह्या फोटोग्राफ्समध्ये पण बघू शकता. आता हे फोटो कुणी काढलेत आणि कुठे आहेत हा प्रश्न स्वाभाविकरित्या तुमच्या पुढे येईल. फेलिसो बियातो किंवा बेइतो हा जन्मानं इटालियन असलेला फोटोग्राफर आहे. हा ब्रिटिश नागरिकत्व आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीनं त्याला हे काम दिलेलं आहे फोटो काढायचं. त्या काळात हा फिरत होता. त्या काळात फिरणारे आपल्याला बरेच जण माहिती आहेत. महाराष्ट्रातले एक भटजी तिकडे फिरत होते. कोण? गोडसे भटजी. पण गोडसे भटजींनी जे लिहून ठेवलं आहे ते परत आल्यानंतर त्यांनी लिहिलं आणि नंतर आपल्या मुलांना सांगितलं मी मेल्यानंतर पुढची 25 वर्षानंतर हे प्रकाशित करा. ते एवढं भयंकर आहे. ते आजही त्याच्यातले काही वर्णनं वाचल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे येतात. हे गोडसे भटजी जे आहेत ना, हे राणीला भेटलेले आहेत, झाशीच्या राणीला भेटलेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी राणीच्या याच्यात राणीनं मला म्हणाली आहे की मी अर्धा शेर तांदूळाची धनी नाही म्हणून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तसे त्यांनी 3 जणांना, एक मनरो फेलिस आणि एक थिओडोर नावाचे 3 फोटोग्राफर्स त्यांनी इथे हे केली होती. फोटोग्राफी भारतात साधारणतः 1840ला आली.
हा तसा बघायला गेला तर ह्याला पहिला युद्ध वार्ताहर म्हणायला हरकत नाही, कारण ह्यानं ह्या युद्धाची 1857 ही साधारणतः चित्र जी आहेत ही 1858 सप्टेंबरमध्ये काढली गेलेली आहेत. पण ह्या चित्रात सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ब्रिटिशांनी काय केलेलं होतं हे आपल्याला सहजगत्या दिसून येतं. ही तटबंदी बघा, हा नंतरचा काढलेला फोटो आहे. याचा जुना फोटो जो आहे हा प्रिंट झाला नाही, म्हणून मी हा नवीन फोटो जो माझ्या संग्रहात होता हा केला. याला फ्लॅग पोस्ट म्हणतात. नवी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये ही जागा आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली नाही, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये ही फ्लॅग पोस्ट आजही तशीच्या तशी आहे. याच्या वरती जाऊन इंग्रज लाल किल्ल्यात काय आहे हे दुर्बिणीतनं बघायचं आहे. जे ह्या दोघांच्या मध्ये काहीही बिल्डिंग नव्हती, मध्ये फक्त जमुना होती. हे काश्मीरी गेट मेट्रो स्टेशन, हे काश्मीरी गेट. आजही याची एक बाजू ही अशीच ठेवण्यात आलेली आहे. दुसऱ्या साईडचं रिनोव्हेशन झालेलं आहे, पण ही बाजू अशीच ठेवण्यात आलेली आहे. तिथे एक ताम्रपट्टिका लावलेली आहे आणि तिथे काश्मीरी गेटला किती मोठा रणसंग्राम झाला ह्याची सगळी माहिती इथे लिहून ठेवलेली आहे. हे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येच 3 1857च्या जागा आहेत. एक हिंदूराव हवेली, हे चर्च आहे. हे चर्च कशासाठी उभारण्यात आलं? हे 1860मध्ये चर्च उभारण्यात आलं. जे हिंदी आणि इंग्रजी सैनिक इंग्रजांच्या बाजूनं लढले आणि पडले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे चर्च उभं करण्यात आलं. हे सुद्धा दिल्ली विद्यापीठाच्या आवारातच आहे. अतिशय देखणं चर्च आहे. हे परत काश्मीरी गेट, हे त्यावेळेचं आहे. हा आग्र्याचा फोटो आहे. सिकंदरा अकबर स्टोम जो आहे त्याचा आहे. आता तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला ह्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत ह्या पडलेल्या आहेत. तुम्ही डायरेक्ट गेटमधनं आत जाता. हा अनआयडेंटिफाईड फोर्ट्रेस दिल्लीजवळचाच आहे. हा बोटीचा ब्रिज जमुना नदीवरचा इंग्रजांनी बांधलेला, जो दिल्लीवरती हल्ला करण्यासाठी निकल्सननं बांधला होता. नंतर बराच काळ याच्यावरती जसा लकडी पूलचं बांधकाम होईस तोपर्यंत हे होतं, तसंच याच्यावरती लोखंडी ब्रिज होईस तोपर्यंत ह्या नावांच्या ब्रिजवरनंच लोक ये जा करत होती. हे त्यावेळेचं एक पेंटिंग. त्यावेळेला आपल्या पब्लिकेशन डिव्हिजननं एक पुस्तक काढलेलं आहे. हे ते पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक पेंटिंग्स ही रिप्रोड्यूस केलेली आहेत. फार सुंदर पेंटिंग्स रिप्रोड्यूस केलेली आहेत या पुस्तकात. काही फोटो पण रिप्रोड्यूस केलेले आहेत. काश्मीरी गेट फ्रंट व्ह्यू, अनआयडेंटिफाईड टोम इन दिल्ली, ही जुमा मस्जिद. आज आपण कुतुब मिनारला बरंच रिस्टोरेशन झालेलं बघतो की त्या मॉस्कचं नाव काय, अल क्वाली कुतुबला अल कुतुब मॉस्क जी आहे ती बांधण्यासाठी, म्हणजे मला ते पूर्णपणे एक हे माहिती आहे. माझी आई त्यावेळेला साधारणतः 74ला आर्किओलॉजी ऑफिसर म्हणून दिल्लीला गेलेली होती आणि त्यावेळेला कुतुबचं रिस्टोरेशन चाललेलं होतं आणि ती सांगायची पायरी काढली रिस्टोरेशनसाठी की पायरी पाठीमागनं पाठ आहे, सपाट आहे, काढली की पुढच्या बाजूला एखाद्या देवतेची मूर्ती मिळायची. सगळी मंदिरं पाडली, तोच दगड बांधकामात वापरला आणि त्याच्यामुळे नंतर कुतुबला वर जायची परवानगी नाकारली गेली. नंतर 76 नंतर एक घटना झाली की कोणीतरी वरनं जीव दिला. मग त्याच्यानंतर आज तागायत वरती कुतुब मिनारला वरती कोणाला जाता येत नाही. कुतुब मिनारचा अंतर्भाग
जर का तुम्हाला बघायचा असेल तर देवानंद आणि नूतनचा एक सिनेमा आहे तेरे घर के सामने, हां, त्याच्यात ते एक गाणं आहे, हां, त्या ह्याच्यात तुम्हाला तो बघता येतो. हे दिवाणी खास, हे काश्मीरी गेटच्या पाठीमागचा भाग जो तटबंदीचा भाग होता, याच्या पुढे जो होता ना, हा जवळपास 6 फुटाचा खंदक होता. हिंदूराव हवेली, ब्रिटिशांच्या बाजूनं दिल्लीला जे कोणी उभे राहिले त्याच्यात हा हिंदूराव जो होता हा उभा राहिलेला होता. हा सावकार आहे, ब्रिटिशांना पैसे पुरवतोय. ब्रिटिशांना पैसे पुरवणारे त्यावेळेला अनेक व्यापारी होते. म्हणजे मुंबईत वरळीला तुम्ही जर का गेलात तर वरळीला एक रेडी मनी मॅन्शन म्हणून तुम्हाला दिसते. हा रेडी मनी जो आहे हा पारशी आहे आणि हा पारशी इंग्रजांना पाहिजे त्यावेळेला पैसे पुरवायचा. इंग्रज त्यांच्या पत्रातनं लिहायचे की पैसे हवेत ना तुम्हाला, किती पैसे हवेत, 5 लाख रुपये हवेत ना, गो टू रेडी मनी. आणि त्या ह्याच्यावरनं त्या फॅमिलीचं नावच बदललं गेलं आणि ती रेडी मनी फॅमिली झाली. यांनी अफगाणिस्तान युद्धात ईस्ट इंडिया कंपनीला जे पैसे पगार द्यायचा आहे, पैसे नाही आहेत, मी पैसे देतो म्हणून पैसे दिलेले आहेत. तसा हा हिंदूराव होता. हा हिंदूराव त्यांना नुसतेच पैसे द्यायचा असं नाही तर उत्तर प्रदेशांना तरुण आणून त्यांना सैनिकांचा पुरवठा पण करायचा. आज याच्या नावानं दिल्लीत हॉस्पिटल आहे. हे त्यावेळचे एतद्देशीय इंग्रज अधिकारी, एतद्देशीय सैनिक. जो बादशाह होता, बादशाहला हडसननं हुमायूनच्या कबरीतनं ताब्यात घेतलं आणि बादशाहला लाल किल्ल्यात नेलं नाही. बादशाहला नेलं ते ह्या कोठडीमध्ये, ही त्याच्या एका हुजरेची कोठडी होती, ह्या कोठडीत त्याला आणून ठेवलं. तो बादशाहचा जो प्रसिद्ध शेर आहे तो याच कोठडीत म्हटला गेलेला आहे. या कोठडीतच त्याला आणल्यानंतर सांगितलं गेलं, दुम दुम में दम नहीं अब खैर मांगो जान की, ए जफर अब थंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक, हा ग्रंथ या शेरनं सुरू होतो. दुम में दम नहीं अब खैर मांगो जान की, ए जफर अब थंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. आणि त्यावेळेला नुकतेच 2 जवान मुलगे घालवलेत, हातातलं सगळं राज्य गेलेलं आहे, असा हा बादशाह कविमनाचा आहे. यानं जे सांगितलं आहे ते सुवर्णाक्षरानं लिहून ठेवलं पाहिजे आणि आपल्या क्रांतिकारकांनी ते सुवर्णाक्षरांनी लिहिलं. बादशाहनं सांगितलं, गाजियों में भू रहेगी जब तलक ईमान की, गाजियों में भू रहेगी जब तलक ईमान की, तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. आणि या तेग हिंदुस्थानातनं चालवल्या गेल्या. मदनलाल धिंगरानं ज्या वेळेला कर्जन वायरीला उडवलं आणि नंतर ज्या वेळेला स्वतःचा जबाब दिला त्याच्यात त्यानं लिहिलं, सिन्स द गन्स अँड सॉर्ड्स वर डिनाईड टू मी, आय यूज 4th पिस्तॉल म्हणून त्यानं सांगितलं. त्याचाच कित्ता पुढे 30 वर्षानंतर उधम सिंगानं गिरवला. त्याच कॅक्स्टन हॉलमध्ये, ज्या कॅक्स्टन हॉलमध्ये मदनलाल धिंगरानं कर्जन वायलीला उडवला होता, त्याच कॅक्स्टन हॉलमध्ये उधम सिंगानं ओडवायरला उडवला. ही बिल्डिंग आजही आहे जुन्या दिल्लीत. जुनं सेंट स्टीफन कॉलेज जे आहे चांदणी चौकात, तुम्ही पराठा गल्ली जिथे आहे त्या पराठा गल्लीच्या बाजूला ही बिल्डिंग आजही आहे. हे कुतुब मिनारच्या, हे जुमा मस्जिद, कुतुब मिनार, लाहोर गेट. इथे याच्या बरोबर समोर वरती उभं राहून दर 15 ऑगस्टला आपले पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करत असतात. हे ते लाहोर गेट. या इथे जो रणसंवार झाला आहे, इंचावरती प्रेतं पडली होती. एका प्रेतावरती दुसरं प्रेत
अशी इंग्रजांनी इथे माणसं मारलेली होती लाहोरी गेटला. क्राउझनेस बॅटरी ही जी आहे ही पुराणा किल्ला जो आहे, जिथे आता दिल्ली झू आहे, पुराणा किल्ला, त्या पुराणा किल्ल्याच्या इथे ही क्राउझनेस बॅटरी होती. हा काश्मीरी गेटचाच हे बघा, हे इथे काश्मीरी गेट दिसतंय, या इथं हा ब्रिज दिसतोय, याच्या खाली हा नहेर दिसतोय आणि हा सगळा हा त्या नहरचा भाग आहे. हा जो आहे हा दिस इज मेटकाफ हाऊस, जो दिल्लीचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होता, हा ते मेटकाफ हाऊस. आता ही बिल्डिंग रिनोव्हेट झालेली आहे आणि ही या मेटकाफ हाऊसमध्ये पंडोरा रोड जो दिल्लीचा आहे, या पंडोरा रोडवरती ही बिल्डिंग आहे, रिनोव्हेट झाली आहे आणि इथे आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचं कार्यालय आहे. मेटकाफ सॅबल्स अँड पिकेट्स हे परत त्याच बाजूचं हे आहे. दिल्लीला प्रचंड मोठी तटबंदी होती. दिस इज कस्टम्स हाऊस. कस्टम्स हाऊस वॉज नियर कुतुब एन्क्लेव्ह, त्या साईडला होतं. दिल्लीला जमुनेचं पाणी सगळीकडे फिरवलेलं आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला हे जे दिसत आहेत हे भुयारी मार्ग आहेत, हे पाण्याचे सोर्सेस आहेत, पाणी जाण्यासाठीचे. हे मला माहीत नाही आहे कुठे आहे, मॉस्क पिकेट शोधायचं आहे. या साईडला तुम्हाला मेटकाफ हाऊस दिसतंय आणि ही सगळी तिथे हे तयार केलेली आहे, बॅटरीज तयार केलेल्या आहेत इथे. हिंदूराव हवेली ही पाठीमागच्या बाजूला हिंदूराव हवेली, नंतर त्याच्यावरती जो झालेला हल्ला होता त्याच्यात ही कशी पडली आहे. पण ह्याच्यावरनं सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हे स्ट्रक्चर किती स्ट्रॉंग असणार आहे. सलीमगड या इथं त्यांनी सलीमगुर म्हटलेलं आहे, पण आपल्या ह्याच्यात नंतरच्या ह्याच्यात ते सलीमगड म्हणून हे आहे. हा दिल्लीचाच भाग आहे. जशी 7 बेटांची मुंबई आहे तशी दिल्लीसुद्धा 7 वेगवेगळ्या शहरांची आहे. त्याच्यातला सलीमगड हा एक आहे. हा बहादूरशाह जफर, हा मेरठमध्ये काढलेला फोटो आहे. त्याच्यावरचा खटला झाल्यानंतर सुद्धा दिल्ली ब्रिटिशांना सेफ वाटत नव्हती आणि म्हणून ब्रिटिशांनी त्याला उचलला आणि मेरठला नेऊन ठेवला आणि मेरठवरनं नंतर त्याला कलकत्त्यात आणला आणि कलकत्त्यावरनं त्याला रंगूनला पाठवला. रंगूनला 1857ची इंग्रजांनी धास्ती किती घेतली होती याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर 1857मध्ये मुसाई सिंग नावाच्या एका 19 वर्षाच्या तरुणाला उत्तर प्रदेशात पकडला गेला आणि त्याला अंदमानला पाठवलं गेलं. अंदमानला पाठवल्यानंतर 1907मध्ये त्याच्या मुलानं ब्रिटिश सरकारला लिहिलं की माझ्या वडिलांनी 50 वर्ष अंदमानात काढलेली आहे, आता तरी त्यांना सोडा. मग मुंबईच्या गव्हर्नरनं ते दिल्लीला पाठवलं, कलकत्त्याला पाठवलं. कलकत्त्याचा गव्हर्नर म्हणाला ठीक आहे याला सोडूया, पण यानं भारतात यायचं नाही, याच्या मुलाला उचला, अंदमानात घेऊन जा, बापाला त्याच्या ताब्यात द्या आणि त्याला सांगा म्यानमारला निघून जा. ह्या मुसाई सिंगचं एक छोटेखानी चरित्र प्राध्यापक मोहन शेट यांनी लिहिलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये ते उपलब्ध आहे. संपलं करा शेवटचा. कर्नल चेस्टरचं थडगं हे निकल्सन सिमेट्रीतलं आहे. चांदणी चौक संपले. मुंशी प्रेमचंद यांचं एक मोठी कथा आहे, दीर्घ कथा, ज्याच्यावरती खूप एक चांगला सिनेमा पण बनला, शतरंज के खिलाडी. त्या शतरंज के खिलाडीची सुरुवातच होती आहे ती एका वाक्यानं,
वाजिद अली शाह का समय था, लखनऊ नशे के रंग में डूबा हुआ था. 1857ला ज्या वेळेला फोटो बघतो ना त्यावेळेला दिल्लीपेक्षा लखनऊ रिच वाटतं. हे कसं ते बघा. दिस इज कदम रसूल. हा चुकून कानपूर मेमोरियलचा फोटो, हा चुकून कानपूर मेमोरियलचा फोटो लखनऊमध्ये आलेला आहे. दिस इज ऑल सोल्स चर्च इन कानपूर कॅन्टोन्मेंट. तिथे अच्छा राहू दे चल, आता हे सगळे एकत्रच येईल. हा सुभेदार वाडा आहे बिठूरला. बाजीरावाचे कारभारी होते. या बाजीरावाला ब्रिटिशांच्या बरोबर डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन करायला अजिबात आवडायचं नाही. तो म्हणजे एकदा तर बाजीरावाचा तनखा जो आहे तो 6 लाखाचा तनखा आला आणि बाजीराव त्यावेळेला गंगेत होता आणि त्यांना विचारलं तनखा आलाय कोणते रुपये आहेत. यांनी सांगितलं राणीच्या छापाचे रुपये आहेत. त्याने सांगितलं गंगेत फेकून द्या, मला राणीच्या छापाचे रुपये नको आहेत, गंगेत फेकून द्या. स्वतःचं राज्य गेलं, हे गेलं, त्यात कुठे ना कुठेतरी ती सल होतीच. तर सुभेदारानं त्यानं आपलं कारभारी नेमलेलं होतं. हे सुभेदार प्रभात रोडला 6व्या गल्लीत राहतात पुण्यात. हा तो सगळा सुभेदारांचा वाडा आहे. हा ब्रह्मावर्त रेल्वे स्टेशन हे बाजीराव सुभेदारांनी कानपूर ते बिठूर हा प्रवास करण्यासाठी हे केलेलं होतं. आजही भारतातली ही एकमेव प्रायव्हेट रेल्वे आहे, त्याला सुभेदार्स रेल्वे असं म्हटलं जातं. आता नॅरो गेज जो होता हा ब्रॉड गेज झालेला आहे. साईट ऑफ सुभेदार्स रेल्वे. हा नानासाहेब पेशव्यांचा बिठूरचा वाडा. हा अत्यंत पडीक अवस्थेत आहे. झाडं झुडपं सगळी वाढलेली आहेत. याच्यावरती अनेकांनी दावे ठोकलेले आहेत की हा आमचा आहे, हा आमचा आहे. त्याच्यामुळं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला इथं काही करता येत नाही. त्यांनी या वाड्याच्या शेजारीच त्यांच्याकडे जी जागा होती UP टुरिझमकडे, तिथे त्यांनी काही स्मारकं केलेली आहेत. नानासाहेब पेशव्यांचं आहे, त्यांचा वकील अझीमुल्ला आहे, त्याचं केलेलं आहे. ते बाजूच्याच ह्याच्यात ती हे आहेत. या ठिकाणी हा नानासाहेब पेशव्यांचा अर्धपुतळा आहे. आपण इथून कानपूरला आलो. सत्ती चौरा घाट जिथे आहे त्या सत्ती चौरा घाटाच्या इथे आलेलो आहे. आणि या सत्ती चौरा घाटावरती जे काही शिरकाण झालं, इंग्रज इतिहासकार आजही छाती फोडून बोंबलत असतात की आमच्यावरती किती अत्याचार केले. असे 2000 अत्याचार आपल्याला दाखवता येतील. आमच्या लोकांनी तिथे इंग्रजांना मारलं, पण इंग्रजांनी त्याचा भयंकर सूड घेतला. हा बुडा बळगद म्हणतात. कानपूरला हे झाड जे आहे हे अजूनही जपून ठेवण्यात आलेलं आहे, कारण ह्या झाडावरती शेकडो स्वातंत्र्य सैनिकांना 1858मध्ये फासावरती देण्यात आलं. इथेच तात्या टोप्यांचा पुतळा आहे. त्याच्या समोर एक मोठीच्या मोठी विहीर आहे. त्याचा व्यास जवळपास 100 फुटाचा आहे. त्या विहिरीत आता बुजवली आहे ती विहीर, पण त्या विहिरीत असं म्हणतात शेकडो स्त्रियांनी स्वतःचं शील जपण्यासाठी म्हणून इंग्रजांनी कानपूर परत जिंकल्यानंतर तिथे जीव दिला. ही ती विहीर. हा सुभेदारांचा कानपूरमधला वाडा. हे कानपूर 1857 मधलं. जनरल ह्यूज मेसी आणि व्हीलर ह्या दोघांनी कानपूरवरती हल्ला केला. इट्स अ ऑड. कानपूरला झालेला जो लढा आहे हा ऑड लढा आहे.
स्वातंत्र्य सैनिकांची संख्या साधारणतः 8,000ची, वेळेस इंग्रजांच्याकडे त्यावेळेला 20,000 प्रशिक्षित सैनिक, जवळपास 6,000 तोफखाना दल आलेलं होतं, म्हणजे 100 तोफा हे घेऊन ते कानपूरलावरती आलेले होते. नंतर कानपुरात ही अशी स्मशान शांतता होती. ही झालेली कानपूरचा जो मेन रोड आहे त्याची अवस्था. की बिल्डिंग्स बघितल्या ना, ही केसरबाग पॅलेस आहे. लखनौमध्ये केसरबाग पॅलेस, मच्छी भवन पॅलेस, कदम रसूल, त्याच्यानंतर आलमबाग पॅलेस, या सगळ्या पॅलेसेसवरती लखनौ, दिल्ली आणि कानपूर हे इंच लढलं आहे. आणि त्याच्यानंतरच स्वातंत्र्य सैनिकांनी हार मान्य केलेली आहे. प्रचंड मोठा रणसंहार इथे झालेला आहे. हे केसरबाग पॅलेस हा ह्या रस्त्यानं हेनरी हॅवेलॉक रेसिडेन्सीमध्ये घुसला. हॅवेलॉक आणि कॅम्बेल हे रेसिडेन्सीमध्ये आल्यानंतर रेसिडेन्सीतल्या लोकांना फार बरं वाटलं. अरे बाबा, तुम्ही आलात, आम्हाला वाचवलंत. तो आत गेला आणि बाहेरनं 20,000 स्वातंत्र्य सैनिकांनी परत रेसिडेन्सी वेढली. आणि जूनचा महिना लखनौचा, पाणी नाही, पाणी संपलं रेसिडेन्सीमधलं. त्यावेळेला त्यांच्याकडे तिथे 5th पंजाब रेजिमेंट होती. त्या 5th पंजाब रेजिमेंटच्या शीख सैनिकांनी एका रात्रीत 12 फुटाची विहीर खोदली आणि पाणी रेसिडेन्सीतल्या लोकांना मिळालं. हा आलमबाग पॅलेस. असफउद्दौला टोम परत ये. हा असफउद्दौला टोम हा बाहेरची बाजू आजही तशीच्या तशी आहे लखनौमध्ये. आता याचं हॉस्पिटल झालेलं आहे. बँक हाऊस, मेजर बँक हा लखनौचा रेसिडेंट होता. हा हे त्याचं घर. बेगम कोठी, हे ला मार्टिमर कॉलेज. मार्टिमर हा फ्रेंच सेनानी होता जो लखनौमध्ये इंग्रजांच्याकडे कामाला होता आणि नंतर त्यानं तिथं कॉलेज काढलं. आजही लखनौमधलं ते एक उत्कृष्ट कॉलेज मानलं जातं. त्यांना इथे जर का जायचं असेल, इथे 1857ची एवढी देखणी म्युरल्स आहेत आणि शिल्प आहेत, पण इथे जाण्यासाठी परमिशन काढून जायला लागते. हे 76 मंजिल आणि बादशाची बोट जी माशाच्या आकाराची आहे. दिलकशा पॅलेस, हे कैसरबागेत जायचा एंट्रन्स. सिकंदर बाग, हे रेसिडेन्सीचं मेन गेट, ज्याला बेली गेट म्हणतात. हा, या बेली गेटला रेसिडेन्सी आजही जशी 1857मध्ये होती तसंच ठेवण्यात आलेली आहे. जो बाहेरचं स्ट्रक्चर आहे हे असंच ठेवण्यात आलेलं आहे. बाकी उरलेल्या सगळ्या ठिकाणी त्यांनी गार्डनिंग, लँडस्केपिंग वगैरे केलेलं आहे. पण लखनौमधली ती चांगली इमारत आहे. जरा मोठा करता येतो तर बघ. सिकंदर बागमध्ये मे 1858ला 2000 माणसं मारली गेली. आणि या माणसांना मारल्यानंतर तिथे मार्शल लॉ लावण्यात आला की इथे कोणीही जायचं नाही. या सगळी प्रेतं कोल्हे, कुत्रे आणि गिधाडे आणि कावळे ह्यांनी खाल्ली. ही ती कैसरबाग. कदम रसूलला सुद्धा असाच आहे झाला. हा कदम रसूल म्हणजे एका सुफी संताचा दर्गा आहे.
आजही आहे. खूप चांगल्या स्थितीत आहे, खूप चांगल्या रीतीनं लँडस्केपिंग केलेलं आहे. या कदम रसूलला सुद्धा 1500 माणसं मारली गेली. किंग्स पॅलेसचा आतला भाग, रेसिडेन्सीचा आतला भाग हा, हे लखनौ आहे. हे 6 फोटो आहेत एका पाठोपाठ एक. लखनौ कसं प्रेशियस होतं, गॉर्जस होतं, ते दाखवणारे हे 6 फोटो आहेत. मच्छी भवन इथे सुद्धा असंच, जे सिकंदर बागला झालं, जे कैसर बागला झालं, जे आलम बागला झालं, जे कदम रसूलला झालं, माणसांच्याकडे शस्त्रास्त्रांची कमी होती, पण लढाईची उर्मी कोणाची कमी झालेली नव्हती. हारतोय म्हणून कोणी पाठ सोडून, रणांगण सोडून, प्लासीच्या लढाईत जसे सैनिक पळून गेले तसे पळाले नाहीत. कोणी गद्दारी केली नाही, कोणी हरामखोरी गिरी केली नाही. लोक शेवटपर्यंत लढले. आणि म्हणून हा स्वातंत्र्य संग्राम लक्षात ठेवायचा आहे. हा बडा इमाम बारामधला मोतीमाल, ही रेसिडेन्सी, हे कॉन्स्टँटिनोपॉल गेट. या मुसलमानांना खलिफाचं आकर्षण खिलाफत चळवळीपासून नाही आहे, तेव्हापासूनच आहे. रूमी दरवाजा याचं नाव आहे, रूमी दरवाजा और कॉन्स्टँटिनोपॉल गेट. बेली गेट रेसिडेन्सी. बँक हाऊस मगाशी तुम्ही जे बघितलं होतं ते पूर्ण अवस्थेत होतं. हे बँक हाऊस. बडा इमामबारा आज लखनौचं एक मोठं आकर्षण जे आहे, बडा इमामबारा आणि छोटा इमामबारा, हे त्या काळातलं आहे. याच्या आजूबाजूला 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड जी आहेत त्याच्या रिप्लिकाच बादशाहनं तयार केलेल्या होत्या. हा लोखंडी ब्रिज, रिव्हर गोमती. या खोलीमध्ये, ह्या खोलीमध्ये नील हा मारला गेला. तो या ह्याच्यात मारला गेला. हॅवेलॉक इथनं पळाला, वाटेत मेला आणि त्याला नेऊन आग्र्याच्या किल्ल्यात पुरला. दिस इज द एंड ऑफ लखनौ. अशा पद्धतीनं फाशी देण्यात येत होती. असंच झाशीला झालं, आराला झालं, जगदीशपूरला झालं. इंग्रजांनी एकही जागा सोडली नाही की जिथे त्यांनी नरसंहार केला नाही. ह्या सगळ्या शेवटचा शहीद ह्याच्यात झाला तो म्हणजे तात्या टोपे. मार्च 1859ला तो पकडला गेला शिवपुरीला, त्याला फासावरती दिलं आणि 1857चा रणसंग्राम संपला. त्याच्यानंतरच्या काळात इंग्रजांनी एवढे अत्याचार केलेले होते की विष्णू कृष्ण शास्त्री चिपळूणकरांनी लिहून ठेवलेलं आहे की भारत हा एक थंड गोळा झालेला होता. या थंड गोळ्यात ऊर्जितावस्था आणायचं काम हे पुढे वासुदेव बळवंत फडके यांनी केलं, लोकमान्य टिळकांनी केलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि त्याच्यानंतर 90 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य आपण जपून ठेवलं पाहिजे. कदाचित ह्याच्या एका आधीच्या व्याख्यानात मी ती गोष्ट सांगितली असेल, पण परत रिपीट करतो. अमेरिकेत ज्या वेळेला 1774ला स्वतंत्र झाली, कॉर्नवॉलिसनं शरणागती पत्करली आणि सगळे स्वातंत्र्य सैनिक एका हॉलमध्ये बसून काय करायचं याची चर्चा करत होते. आणि त्या ह्याच्यात थॉमस जेफरसन, ज्यानं स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला,
तो बाहेर आला, दरवाजा उघडला, बाहेर आला, दरवाजाला खेटून एक वृद्ध बाई उभी होती आणि तिनं विचारलं की वेल माय सन, व्हॉट हॅव यू डिसाइडेड, अ डेमोक्रेसी ऑर अ मोनार्की. थॉमस जेफरसन स्वतःच्याच मूडमध्ये होता. त्यानं उत्तर दिलं, अ डेमोक्रेसी बट इफ यू कॅन कीप इट. अ डेमोक्रेसी बट इफ यू कॅन कीप इट. हे महत्त्वाचं आहे. आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी केवळ सीमेवरच्या सैनिकांची नाही आहे, ती तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून आपण हे स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. जय हिंद. धन्यवाद. दहा मे 1857, 169 वर्ष झाली ज्या घटनेला. त्याच्या सगळ्या स्मृती आज नितीन शास्त्री सरांनी आपल्यासमोर जागा केल्यात. आणि हे जे काही आपण ऐकलं, हे म्हणजे माझ्यासारख्यांना तर हा सगळा इतिहास पहिल्यांदाच ऐकतो आहे, कारण की आपल्याला फार कमी माहिती असते आपल्या पुस्तकात. तर हे असे जे काही उपक्रम आहेत आणि सातत्याने दर रविवारी आपण मोठ्या प्रमाणात जमा होतो आणि इतिहासाचे वेगवेगळे पैलू आपण इथे म्हणजे त्याच्यावर चर्चा करतो, माहिती घेतो आणि हे आपण तुमच्यापर्यंत हे विचार पोचवतो. ह्याच्यासाठी आमचे मित्र आणि मार्गदर्शक प्राध्यापक गणेश राऊत, महाराष्ट्र टाइम्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, हा जो काही हेरिटेज वॉकचा उपक्रम गेले कित्येक वर्षापासून चालू आहे, त्याच्यामध्ये एन्शंट ट्रेल आहे, HV देसाई कॉलेज आहे, क्लब हेरिटेज आहे, हे सगळं मिळून हे सगळे लोक काम करत आहेत. आणि हा जो काही आपला इतिहास आहे आणि तो आपल्यापर्यंत पोचावा. आणि शेवटचं सरांनी शेवटच्या 2 मिनटात जे काही आपल्याला सांगितलं, आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. आणि आपला इतिहास जसा ज्वलंत आहे तसा आपला भविष्यसुद्धा चांगलं होण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती आपल्या पिढीची आहे. आज आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आणि पूर्ण हॉल भरला होता. मला खुर्च्यासुद्धा परत लावाव्या लागल्यात. तर तुम्ही ह्या ठिकाणी आलात म्हणून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. राऊत सरांचे विशेष आभार आणि सरांचेसुद्धा आभार, कारण की त्यांनी हे सगळं गोळा करून, हा किती त्यांचा अभ्यास आणि तपश्चर्या आहे, अभ्यास नाही तपश्चर्या आहे, आपल्यापर्यंत त्यांनी शेअर केली म्हणून त्यांचे पण धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.